जुगाड रेसिपीमध्ये स्वागत। जय शिवराय। आता तुम्ही घरी बनवू शकता सुजी गुलाबजामुन प्रीमिक्स। अगदी इन्स्टंट गुलाबजामुन तुम्ही बनवू शकताल। हे प्रीमिक्स 4 ते 5 महिने तुमचं राहू शकतं। चला तर प्रीमिक्स आणि हे गुलाबजामुन कसे बनवायचे त्यासाठी आपण इथे घेतलेले आहे 1 वाटी सुजी, अर्धी वाटी मिल्क पावडर आणि 1.5 चम्मच तूप। अशा प्रकारे हे सर्व साहित्य घेतलेलं आहे प्रीमिक्ससाठी। आता सर्वप्रथम एका पॅन मध्ये तूप घालायचं आणि त्यामध्ये सुजी घालून छान भाजून घ्यायची। आता इथे सुजी भाजताना लक्षात ठेवा गॅस नेहमी स्लो ठेवायचा आणि ही सुजी कलर चेंज होईस्तोपर्यंत भाजायची नाही, तर नॉर्मल भाजून घेणार आहोत 10 मिनिटं स्लो गॅसवरती। पूर्ण या सुजीतील कच्चापणा घालवायचा, मात्र कलर चेंज होऊ द्यायचा नाही। अशा प्रकारे सुजी भाजून घ्यायची आणि प्लेटमध्ये एका काढून ठेवायची गार होण्यासाठी। गार झाल्यानंतरच यामध्ये आपण घालणार आहोत मिल्क पावडर। गरम असताना मिल्क पावडर वापरायची नाही। आता थंड झाल्यानंतर यामध्ये आपण मिल्क पावडर वापरणार आहोत। जेवढी सुजी असेल त्याच्या निम्म मिल्क पावडर वापरायची आणि हे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं। आता जर तुमच्याजवळ झिगझॅग बॅग असेल तर वापरा, नसेल तर अशी प्लॅस्टिकची बॅग घ्यायची आणि त्यामध्ये हे प्रीमिक्स घालायचं। अगदी 4 ते 5 महिने तुमचं प्रीमिक्स राहू शकतं। इन्स्टंट तुम्ही गुलाबजामुन यापासून बनवू शकता। आता हे पॅक करताना अशा प्रकारे दुमड मारायची आणि गॅसवरती किंवा मेणबत्तीच्या साहाय्याने पूर्ण सील करून घ्यायचं, पॅक करून घ्यायचं। अशा प्रकारे आपलं हे प्रीमिक्स तयार आहे। आता या प्रीमिक्सपासून गुलाबजामुन कसे बनवायचे ते पाहणार आहोत। त्यासाठी हे पॅनमध्ये प्रीमिक्स काढायचं। जेवढं प्रीमिक्समध्ये आपण गरा वापरलेला आहे तेवढं दूध घ्यायचं, थोडं हे मिक्स करून घ्यायचं। आता इथे घालायचं दूध। आता 1 वाटी मी तर गरा वापरला होता, तर 1 वाटी दूध घेतलेलं आहे। पुन्हा छान हे मिक्स करून घ्यायचं आणि हे सतत हलवत राहायचं, जेणेकरून यामध्ये गुठळी होणार नाही। स्लो गॅसवरती हे आपण पीठ शिजवून घ्यायचं। पाहू शकता थोडं थोडं आपली सुजी शिजत आहे, दूध आटत आहे। अशा प्रकारे आपली ही सुजी झालेली आहे। आता ही सुजी कशी ओळखायची शिजलेली आहे पाहू शकता, एका ठिकाणी सर्व गोळा आपला आलेला आहे। अशा प्रकारे आपल्याला कळतं की आपली ही सुजीचं मिश्रण शिजलेलं आहे। आता आपण हे झाकून ठेवायचं 5 मिनिटं। त्यानंतर आपण पाक तयार करणार आहोत। त्यासाठी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1.5 वाटीच पाणी घ्यायचं। आता पाक तयार करताना यामध्ये लिंबू रस आणि वेलची पावडर घालायची। इथे माझा व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे। लिंबू रस का घालायचा, तर गुलाबजामुनवरती साखरेचे कण दिसू नयेत म्हणून। आणि थोड्या वेळाने असा चेक करायचा पाक, 1 तारी पाक आला की गॅस बंद करायचा। आता आपण ही सुजी थोडीशी गरम असताना मळून घेणार आहोत। मळताना इथे दुधाचा किंवा पाण्याचा वापर करायचा नाही। अशा प्रकारे आपण ही सुजी छान मळून घ्यायचं आणि अगदी थोडेसे मोठे असे गोळे तयार करून घ्यायचे। तुम्हाला साईज जेवढी पाहिजे असेल तेवढी तुम्ही साईज करू शकता। अशा प्रकारे मी साईज ठेवली होती आणि या एका वाटीच्या गुलाबजामुनचे आपले 25 गुलाबजामुन तयार झाले होते। अशा प्रकारे सर्व गुलाबजामुनचे गोळे तयार करून घेतलेले आहेत। तेल गरम करायला ठेवायचं आणि अगदी नॉर्मल तेलामध्ये हे सर्व गुलाबजामुन तळून घ्यायचे। गॅस नेहमी अगदी स्लो ठेवायचा आणि अशा प्रकारे वरती थोडंसं तेल घालत आपण हे छान गुलाबजामुन भाजून घ्यायचे। गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत आपण हे गुलाबजामुन स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे। पाहू शकता असा कलर चेंज होत आहे। असा कलर चेंज झाला की आपण गुलाबजामुन काढून घ्यायचे। आता हे गुलाबजामुन आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि हे गरम असतानाच गुलाबजामुन आपण पाकामध्ये घालायचे। अशा प्रकारे आपले सुजीचे गुलाबजामुन आणि प्रीमिक्स तयार आहे। कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून जरूर कळवा आणि ही रेसिपी जरूर करून पहा। अगदी रसरशीत आपले गुलाबजामुन तयार होतात। सबस्क्राईब करा। धन्यवाद।